आखाती देशातील युद्धाचा फटका पेट्रोलवर पडलेला आहे। मोठ्या प्रमाणावर देशातील इंधनामध्ये भाव वाढ झालेली आहे। पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणात जरी नागरिक आता गर्दी करत असले, अनेक ठिकाणी असं पाहायला मिळते की पेट्रोल पंपावर दुचाकी वाहनांना आता फक्त 300 रुपयाचा पेट्रोल दिलं जात आहे, तर चारचाकी वाहन चालकांना फक्त 500 रुपयाचा पेट्रोल या ठिकाणी दिलं जात आहे। यावेळी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नियमित गाडी चालक आहेत। दादा, काय सांगाल? तुम्ही दररोज गाडीमध्ये पेट्रोल भरत असता आणि कसं पाहता की इंधनचा दरवाढ झालेली आहे, पेट्रोलचा भाव वाढलेला आहे? हा पेट्रोलचा दरवाढ करून देशाचे पंतप्रधान साहेब हे सामान्य नागरिकांची लूट करत आहेत। युद्धाचं नाव सांगून आता मधामध्ये त्यांनी 3 दिवसा अगोदर देशाच्या जनतेला आवाहन केलं होतं की पेट्रोल जपून वापरा, सोनं घेऊ नका, असं सांगून लोकांनी कोऑपरेट पण केलं होतं। पण हे दरवाढ करायची काय गरज होती? तर याच्या मागे त्यांचा एक चांगला षडयंत्र होता आणि त्यांनी 4 दिवसामध्येच दाखवून दिलं आणि 3 रुपयाने आज पेट्रोलचा रेट वाढवला आहे। निश्चितच मोठ्या प्रमाणावर या दरवाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना देखील पडत आहे। आपण पाहतो भंडाऱ्यातील काही व्यावसायिक जे दररोज आपल्या गाड्यांमध्ये डिझेल भरत असतात, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की काय त्या व्यावसायिकांना वाटतं। दादा, तुम्ही व्यावसायिक आहात, दररोज गाडीमध्ये डिझेल वगैरे भरत असता, काय सांगाल हा खालीचा? आम्ही लाखांदूरून येतो। माझं नाव विश्वास आनंदराव शिवणकर। आम्ही रोज भाजीपाला इथं भंडारा आणतो, पण डिझेल वाढीमुळे आम्हाला भाजीपाल्यात पण नुकसान आहे। नाहीतर आम्हाला मग भाजीपाल्याचे दर वाढवावे लागतील। एक तर सरकारने याच्याकडे खूप लक्ष द्यावं। निश्चितच या इंधन दरवाढीमुळे आता या डिझेलचा भाव वाढल्याने पुन्हा किरकोळ व्यवसायात सुद्धा याची वाढ होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। शशिकांत भोयर, लोकशाही मराठी। देशभरामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहे। नाशिकमध्ये देखील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता झळ बसणार आहे। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये देखील पेट्रोल आता 107 रुपये तर डिझेल हे 94 रुपये झालेले आहे आणि एकूणच या महागाईचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांना विचारूया। दादा, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहे, काय भावना आहे नेमकी? आता काय सांगणार, जो भाव असेल तो घ्यावाच लागेल। आता ज्या रेटने गव्हर्नमेंट देत राहील फॅसिलिटी तर मिळणार नाही। जो रेट डिक्लेअर होईल त्या डिक्लेअर रेटप्रमाणे आपल्याला घेणंच आहे। गाड्या तर बंद करता येणार नाही। किती फटका बसेल पण महिन्याला दर काठी? महिन्याला 300-400 रुपये वाढणारच आहे। काय सरकारकडे मागणी असणार? काय मागणी करणार? प्रत्येक नागरिक स्वस्तही मागेल, पेट्रोल स्वस्तच मागेल, याच्यापेक्षा सरकार काय करणार? आणखीन काही नागरिक आहे, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया। दादा, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहे, काय नेमका एकंदरीत फटका बसू शकतोय? तरी महिन्याला 400-500 रुपये फटका बसतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलेलं होतं पेट्रोल डिझेल कमी वापरा, त्यानंतर डायरेक्ट ही दरवाढ करण्यात आलेली आहे। काय वाटतं, काय सरकारकडे मागणी असणार तुमची? सरकारकडे मागणी अशी की कमी करावा रेट, सर्वसामान्य नागरिक सामान्य नागरिकाला फटका बसू शकतो। काका, काय सांगणार? पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली, 3-3 रुपयांनी वाढलेले, काय मागणी असणार आहे सरकारकडनं? कारण 3 रुपये वाढ आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला भार पडणार आहे मोठा। ॲक्च्युली ना, म्हणजे भाव वाढल्यामुळे दळणवळण तर सगळं त्याच्यावरच आहे आणि ते वाढल्यानंतर सगळे महागाई पण वाढणारच आहे आणि पूर्ण म्हणजे जे आर्थिक देशाचं हे ते सगळं कोलमडून जाणार आहे। काय त्याच्यामुळे ना पेट्रोलवर सगळ्यांनी म्हणजे कंट्रोल ठेवलाच पाहिजे। सरकारकडे काय मागणी करणार? सरकारकडे काय मागणी करणार आहे? सरकारचं मॅनेजमेंटच सगळं खराब होऊन गेलेलं आहे, तर त्याला काय मागणी करणार? त्यांनी सगळ्यांना विचारात घेऊन सगळ्यांचं कसं देशाचं लक्ष द्यायचं हा त्यांचं त्यांनी बघितलं पाहिजे या गोष्टी। तुमच्या खिशाला किती भार पडेल पहिले आता महागाई वाढल्यानंतर? महागाई वाढल्यानंतर तर काय, आता सर्वसामान्य माणूस आहे ना, सोनं म्हणजे एखाद्या मुलीचं घरी लग्न करत असेल तिथं सोनंसुद्धा नसेल त्याच्या एखाद्याकडं, तर तो कुठून खरेदी करणार? सोन्याचा भाव झाला किती? किती पटीने भाव वाढलेला आहे। तो लग्न करेल तेवढ्या पैशामध्ये तर तो काय करू शकतो? एवढं मोठं सोनं झालं आहे, 1.5 लाखापर्यंत गेलेलं आहे। कुठल्या मुलीचं लग्न होऊ शकतं का सोन्याशिवाय? सोन्याचे भाव वाढून टाकले। पेट्रोलचं ठीक आहे, आपण पेट्रोलला मानू शकतो की बुवा युद्धामुळे कमी आहे, त्याच्यामुळे लोकांनी त्याला साथ दिली पाहिजे की बुवा चला थोडं वाचवायला पाहिजे पेट्रोल। परंतु बाकीच्या पण तर गोष्टी आहेतच ना। मॅनेजमेंट, आर्थिक व्यवस्था
कोलमडलेली आहे. त्याच्यावर आहे ना तज्ज्ञ लोकांनी विचार करून त्यांचा सगळ्यांचा विचार घेऊन हे करायला पाहिजे. मीच हुशार असं करून चालत नाही. एकूणच आपण बघतोय खरं तर या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे. खरं तर महागाईची झळ ही सर्वसामान्य नागरिकांना बसते आहे आणि त्याच्यामुळे सरकारने तज्ज्ञांचा विचार घेऊन कुठेतरी या महागाईवर नियंत्रण आणण्याची गरज आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असं दर सोनं पेट्रोल हे केलं पाहिजे अशा ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या आहेत. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये तेलाच्या कच्च्या मालाची किंमत जी आहे ते वाढली आहे आणि यामुळे पेट्रोल दरात जे आहे ते वाढ होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोलापूर शहरात जे आहे ते 107 रुपये लिटरने जे आहे ते पेट्रोल आता सध्या मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 लिटर मागे 3 रुपयाची वाढ जे आहे ते या ठिकाणी झाल्यामुळे 107 रुपये लिटर पेट्रोल जे आहे ते सोलापूर शहरात पाहायला मिळतं. आपल्यासोबत काय सोलापूरकरात काय सांगाल, पेट्रोलचे दर वाढलेत, कसं पाहता आपण? नाही, असं भाव वाढायला नको आहे. काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. त्यांनी म्हणतात की जनतेने वापर कमी करावा, पण आवश्यक ठिकाणी जायला पाहिजे तिथं टू व्हीलरने जाणार ना. तर सरकारने गंभीरपणे विचार करून भाव स्थिरता ठेवायला पाहिजे. एकंदरीत पाहायला गेलं तर पेट्रोलचे दर आहेत ते स्थिर करावेत अशी मागणी जी आहे ते सोलापूर करतात. आपल्यासोबत अजूनही काय सोलापूर करत, काय सांगाल, पेट्रोलचे दर वाढलेत, कसं पाहता? आता अक्षय दिन आले की बघायची वेळ आली. आपल्या खिशाला अक्षय दिन आले ही झळ काय बसली. आता इलेक्शन झाल्यावर तर होणार. इलेक्शनसाठी थांबवले होते एवढे दिवस. आता हे इलेक्शनचे आलेलं रूप आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूरकरांच्या दरवाढीवरती तीव्र प्रतिक्रिया जी आहे ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलमध्ये 3 रुपयांनी जी आहे प्रति लिटर दरवाढ केलेली आहे. मी सध्या अमरावतीच्या एका पेट्रोल पंपावर या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे सकाळपासून पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी नागरिकांचे दिसून येत आहे. सध्या जर पाहिलं तर पेट्रोल जे आहे 108 रुपये 24 पैसे प्रति लिटर विकला जात आहे. देशात सर्वाधिक महाग जर बघितलं गेलं तर अमरावतीमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग असल्याची माहिती एकूणच आलेली आहे. या संदर्भाने आपण अमरावतीकरांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. नेमकं अमरावतीकर नेमकं काय म्हणतात, तर काय सांगणार? पेट्रोल डिझेलने 3 रुपये वाढले, तुम्ही आता पेट्रोल टाकायला आलात. पेट्रोल टाकायला आलो आहे, पण पेट्रोलचे भाव जेवढे वाढलेले आहे की शेतकऱ्याचे कंबरले मोडून राहिलेले आहे त्याच्या ह्याच्यात. दादा काय सांगणार, एकूणच पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे? पेट्रोल डिझेलचे भाव वाढून राहिले, बरोबर आहे, पण त्याचसोबत शेतीचे आपले जे खत आहे त्याचे पण भाव वाढलेले आहे. तर शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? फाशी घ्यायची की उत्पन्नाकडे लक्ष द्यायचं? हे सरकारी फक्त मनमान्य करत आहे, हुकुमशाही चालवत आहे. आज 3 रुपये वाढवले, उद्या 10 रुपये वाढवतील. जनता काही म्हणणार नाही आहे, कारण जनतेला फक्त सुविधा पाहिजे म्हणते. कोणतीच सुविधा मिळून नाही राहिली. फक्त देशाचा विकास चालू आहे, विकास काहीच नाही, फक्त हे भाव वाढवणं आणि हुकुमशाही चालू आहे या सरकारचं. काका, पेट्रोल डिझेल 3 रुपयाने वाढलेला आहे, तुम्ही आता पेट्रोल भरायला, काय सांगणार? अरे वा, हे मोदी सरकार जेव्हापासून आले ना त्याच्यामुळे हे सर्व वाढत आहे. गॅसचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, पुन्हा अजून जे कमर्शियल सिलेंडर आहे त्याचे भाव वाढले. आता आपण काय करावं, गरीब माणसानं काय करायला पाहिजे, आहे की नाही? याच्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. पेट्रोलचे भाव वाढणार नाही म्हणत होते ना, आता भाव वाढले. जे 4 राज्यातल्या निवडणूक आटोपल्यानंतर अचानक केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचा भाव वाढवल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी, आणखी काही नागरिकांशी बोलतात. भाऊ, 3 रुपयांनी पेट्रोल वाढलं. आजची कंडिशन अशी आहे का 3 काय 6 रुपयांनी जरी वाढलं तरी कोणी बोलायला तयार नाही. इकडे शेतीला काहीच भाव नाही. म्हणजे सगळं काहीतरी यांची मनमानीच आहे. कुठं तरी भावाला हे पाहिजे, कंट्रोलिंग पाहिजे, कोणी आवाज उठत नाही. त्याच्यामुळे या प्रॉब्लेम आहे. नक्कीच पेट्रोल डिझेल दरवाढीचं जर पाहिलं तर नागरिकांची अंततः संतप्त भावना आहेत. कोणीही या ठिकाणी बोलायला तयार नाही, विरोधक सुद्धा या ठिकाणी बोलायला तयार नाही, अशी देखील संतप्त भावना जी आहे सामान्य नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती.